नमस्कार मित्रांनो, ॲडव्होकेट आनंद या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या 2 आठवड्यांमध्ये आपण सेल डीड आणि एक्सचेंज डीड या 2 दस्त प्रकारांबद्दल जाणून घेतलं. आज आपण एका वेगळ्या दस्त प्रकाराबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. लहानपणापासून आपल्या सगळ्यांना आवडणारी गोष्ट ती काय? ती म्हणजे गिफ्ट किंवा बक्षीस. आजच्या ह्या एपिसोडमध्ये आपण गिफ्ट डीड किंवा बक्षीसपत्र याबाबतीत सविस्तर माहिती घेणार आहोत. गिफ्ट डीड म्हणजे नेमकं काय असतं? तर गिफ्ट डीड हे म्हणजे अशा प्रकारचा दस्तऐवज असतो ज्यामध्ये मालकीचं हस्तांतरण होतं, पण त्या बाबतीत कुठलाही मोबदला दिला जात नाही, म्हणजे त्याच्याबद्दलचं कन्सिडरेशन दिलं जात नाही. एक्सचेंज डीड किंवा सेल डीड या दोनही प्रकारांमध्ये मालकीचं हस्तांतरण होतं, पण त्यावेळेला मोबदला हा दिला जातो. तो पैशाच्या स्वरूपात तरी असतो किंवा तो एखाद्या मिळकतीच्या स्वरूपात असतो. तर गिफ्ट डीड या बाबतीत नेमकं काय काय असतं हे आपण सखोलपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. गिफ्ट डीड हे देताना जो देणारा व्यक्ती असतो त्याला डोनर असं म्हणतात, आणि जो हे गिफ्ट डीड स्वीकारतो त्याला डोनी असं म्हणतात. तर डोनर आणि डोनी हे 2 घटक किंवा हे लिहून देणार लिहून घेणार हे दोनही पक्ष या गिफ्ट डीडमध्ये अत्यंत आवश्यक असतात. तर गिफ्ट डीड करताना सगळ्यात महत्त्वाच्या बाबी काय असतात हे जाणून घेण्याअगोदर गिफ्ट डीड या बाबतीत कुठं लिहिलेलं आहे हे समजून घेऊयात. तर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट ह्या कायद्यामध्ये कलम क्रमांक 122 ते कलम क्रमांक 128 या कलमांमध्ये गिफ्ट डीड या बाबतीत सविस्तर माहिती दिलेली आहे. मिळकती या 2 प्रकारच्या असतात. एक मिळकत ज्याला आपण इमूवेबल प्रॉपर्टी म्हणतो आणि दुसरी मिळकत जी असते त्याला आपण मूवेबल प्रॉपर्टी म्हणतो. तर गिफ्ट डीड हे मूवेबल आणि इमूवेबल अशा दोनही मिळकतींच्या बाबतीत होतं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की गिफ्ट डीड करत असताना काय काय बाबींचा विचार केला जातो. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की गिफ्ट करणारा हा व्यक्ती हा सज्ञ नसला पाहिजे. तो जी मिळकत लिहून देत आहे किंवा तो जी मिळकत गिफ्ट करत आहे ती त्याची स्वतःची मिळकत असली पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तो जी मिळकत गिफ्ट करत आहे किंवा बक्षीसपत्रांनी देत आहे ती मिळकत ही अस्तित्वात असली पाहिजे. ह्याचाच अर्थ असा, अस्तित्वात नसणाऱ्या कुठल्याही मिळकतीचं गिफ्ट डीड होऊ शकत नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की गिफ्ट देताना ते व्हॉलेंटरीली दिलं गेलं पाहिजे, म्हणजे कुठलाही धाकदपटशा किंवा कुठल्याही अंमली पदार्थाच्या सेवनानंतर दिलेलं गिफ्ट हे गिफ्ट या सदरात येत नाही. त्याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेला गिफ्ट दिलं जातं त्यावेळेला गिफ्ट देणाऱ्याला ती गोष्ट पूर्णपणे ज्ञात असली पाहिजे. तसंच जो व्यक्ती ती गिफ्ट स्वीकारत आहे त्याने ते गिफ्ट पूर्णपणे स्वीकारलेलं पाहिजे, अन्यथा ते गिफ्ट डीड या स्वरूपात येत नाही. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी ती म्हणजे स्टॅम्प ड्युटी. सेल डीड आणि एक्सचेंज डीड या दोनही दस्त प्रकारांमध्ये स्टॅम्प ड्युटी ही आकारली जाते. गिफ्ट डीड ह्या प्रकारामध्ये एक वेगळ्या पद्धतीने स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. ती कशी ही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्या वेळेला आपण गिफ्ट डीड या दस्त प्रकाराचा विचार करतो त्यावेळेला गिफ्ट हे कोण कोणाला देत आहे यावरून त्या बाबतीत आकारण्यात येणारी स्टॅम्प ह्या बाबतीत विचार केला जातो. सेल डीड किंवा एक्सचेंज डीड ह्या प्रकारांमध्ये स्टॅम्प ड्युटी साधारणपणे 5 ते 7% ह्याच्या दरम्यान आकारली जाते. गिफ्ट डीड या बाबतीत आपण विचार करताना 2 पक्षांमधलं नातं काय आहे या अनुषंगाने त्या बाबतीत स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. ते कसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. जर असं उदाहरण आपण घेतलं की वडील मुलाला एखादी मिळकत बक्षीसपत्रांनी देत आहेत, तर त्यावेळेला कशी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते? तर त्यावेळेला स्टॅम्प ड्युटी ही फक्त आणि फक्त 200 रुपये एवढीच आकारली जाते. जर मुलगा वडिलांना एखादी मिळकत देत असेल, मुलगा जर वडिलांना एखादी गिफ्ट डीड करून देत असेल, तर त्यावेळेला आकारली जाणारी जी स्टॅम्प ड्युटी आहे ती सुमारे 2 ते 3% इतकी असू शकते. आता ज्या वेळेला आपण ही 2 ते 3% असं म्हणतो त्या बाबतीत वेगवेगळ्या परिसरांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. 2% ही मूळतः आकारली जाणारी स्टॅम्प ड्युटी आहे, पण त्याच्यावर जी स्टॅम्प ड्युटी आकारली जाते ती त्या त्या परिसरामध्ये आकारला जाणारा सेस किंवा अतिरिक्त भार या अनुषंगिक स्टॅम्प ड्युटी या प्रकारामध्ये येतो. रजिस्ट्रेशनचे जे पैसे आहेत ते रजिस्ट्रेशनचे पैसे हे सरसकट सर्व ठिकाणी आकारले जातात. गिफ्ट डीड या दस्त प्रकाराचं एक वेगळेपण आहे, ते मी तुम्हाला सांगतो. इतर कुठल्याही प्रकारचा दस्तऐवज असतो, म्हणजे आपण म्हणूयात सेल डीड किंवा एक्सचेंज डीड, ह्यामधले मोबदला आकारला जातो. परंतु गिफ्ट डीड ह्या प्रकारामध्ये मोबदला कुठल्याही स्वरूपाचा आकारला गेला तर ते गिफ्ट डीडच उरत नाही. म्हणूनच गिफ्ट डीड हे ह्या दोनही दस्त प्रकारांपेक्षा वेगळं आहे.
पण महत्त्वाची बाब अशी की गिफ्ट डीड केल्यावरती त्या बाबतीतली मालकी ही देखील डोनीकडे ताबडतोब हस्तांतरित होते. आता ह्याला एक थोडंसं वेगळेपण आहे, ते काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आत्ताच्या काही काळांमध्ये एक लाईफ इंटरेस्ट अशा स्वरूपाच्या गिफ्ट डीडबद्दल बराच उहापोह झाला. लाईफ इंटरेस्ट या स्वरूपाचं गिफ्ट डीड म्हणजे नेमकं काय असतं हे पण आता आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. असं उदाहरण बघा की एखाद्या वडिलांनी त्यांच्या मुलाला एखादं त्याचं राहतं घर हे त्यांच्या हयातीतच गिफ्ट केलं आणि ते गिफ्ट करताना वडिलांनी त्याच्यामध्ये अशी अट टाकली की मी जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत या जागेतनं तू मला बाहेर काढू शकत नाहीस आणि तसंच ही जागा तू विकू शकत नाहीस. मग आता हे विकू न शकण्याची जी काही त्याच्यामध्ये कंडिशन किंवा अट टाकली गेली, ह्या स्वरूपाने ते गिफ्ट डीड हे ॲब्सोल्यूट किंवा पूर्ण स्वरूपाचं गिफ्ट डीड होतं का? तर त्याचं उत्तर आहे नाही. परंतु 2007 साली एक वेगळ्या प्रकारचा कायदा आला, ज्यामध्ये जे वरिष्ठ नागरिक आणि जे पॅरेंट्स आहेत यांच्या बाबतीत अशा पद्धतीची सुरक्षितता म्हणून या गोष्टीचा उहापोह केला गेला. त्यातल्या कलम क्रमांक 3 आणि कलम क्रमांक 23 प्रमाणे अशा स्वरूपाचं जर लाईफ इंटरेस्टचं जर का डॉक्युमेंट करण्यात आलं तर ते डॉक्युमेंट हे व्हॅलिड धरण्यात आलं. अर्थात ही 2007 नंतरची असणारी कायद्यामधली दुरुस्ती आहे. पण जर आपण इतर कोणत्याही गिफ्टचा जर विचार केला तर त्या बाबतीत असं लक्षात येतं की गिफ्ट हे कधीही कंडिशनल असू शकत नाही. याचाच अर्थ त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाने अट असू शकत नाही. म्हणजेच ते दस्त किंवा ते डॉक्युमेंट हे ॲब्सोल्यूट असावं लागतं. त्याच्या पुढची सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की ज्या वेळेला हे गिफ्ट डोनर डोनीला देतो त्याने ते पूर्णपणे स्वीकारलेलं पाहिजे. असं एक उदाहरण बघा की एखाद्या डोनरने त्याच्या डोनीला एक डॉक्युमेंट दिलं किंवा एक दस्त प्रकार लिहून दिला. त्याच्यामध्ये असं समजूयात की एखादी मिळकत लिहून दिली आणि ती मिळकत त्या डोनरनी स्वीकारली. डोनरनी एखादा दस्त लिहून दिल्यावर डोनीनी तो स्वीकारला पाहिजे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेल्या जुन्या निकालांमध्ये असं लक्षात आलेलं आहे की जर का नुसता दस्तऐवज करून दिला आणि त्या बाबतीत जर मिळकतीचा ताबाच दिला नाही तर अशा स्वरूपाचं गिफ्ट हे व्हॅलिड गिफ्ट असं धरण्यातच आलेलं नाहीये. त्याचबरोबर जर का ते डॉक्युमेंट म्हणजे गिफ्ट डीड हे नोंदवलेलंच नाहीये तर त्या गिफ्ट डीडला कायद्याच्या परिभाषेत कुठलाही अर्थ सुरत नाही. गिफ्ट डीड या दस्त प्रकाराला देखील आपल्याला महत्त्वाची बाब अशी लक्षात घ्यावी लागते की ते नोंदवावं लागतं, लिहून देणाऱ्यांनी ते लिहून द्यावं लागतं, लिहून घेणाऱ्यांनी त्याचा पूर्णपणे स्वीकार करावा लागतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्सिडरेशन म्हणजे मोबदला नको. आता आपण एक वेगळ्या प्रकाराच्या बाबतीत समजून घेऊया. गिफ्ट डीडच्या बाबतीत आत्ता सद्य परिस्थितीमध्ये लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात संभ्रम असा आहे तर गिफ्ट डीड हे वडिलांनी मुलाला करून दिलं तर ते कमीत कमी मुद्रांक शुल्कामध्ये होऊ शकतं. ही बाब काही अंशी बरोबर आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की हे गिफ्ट डीड कुठल्या प्रकारच्या मिळकतींच्या बाबतीत होतं तर ते तुमचं राहतं घर त्याचबरोबर असणारी तुमची शेत जमीन या दोन जर मिळकती असतील तर त्या बाबतीतलं होणारं गिफ्ट डीड हे तुमचं 200 रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर होऊ शकतं. त्याचप्रमाणे वेगळी बाब अशी की जर का एखादी मिळकत ही जर वडिलोपार्जित असेल आणि जर ती लिनियर डिसेंडन्सीमध्ये आलेली असेल याचाच अर्थ की वडिलांकडून मुलाकडे किंवा आजोबांकडून नातवाकडे तर त्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचा स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क आकारलं जाऊ शकत नाही. तर मित्रांनो आज आपण लक्षात घेतलं की गिफ्ट डीड हे किती महत्त्वाचा दस्त आहे तो. जर आपण लक्षात घेतलं तर सेल डीड, एक्सचेंज डीड आणि गिफ्ट डीड या तीनच प्रकारांमध्ये मिळकतीचं हे हस्तांतरण होऊ शकतं. हे 3 प्रकार वगळता कुठल्याही पद्धतीमध्ये मिळकतीचं हस्तांतरण होत नाही. हस्तांतरण करत असताना ह्याच्या व्यतिरिक्त जे हस्तांतरण होऊ शकतं ते म्हणजे फक्त आणि फक्त कोर्ट ऑर्डरनी. तर लक्षात घ्या ह्या 3 प्रकारांमध्येच कुठल्याही मिळकतीचं हस्तांतरण तुम्ही करू शकता. ते हस्तांतरण करत असताना त्या बाबतीत लागू होणारा मुद्रांक शुल्क हा तुम्ही आवर्जून पाहिलाच पाहिजे. जर तो तुम्ही आवर्जून पाहिला नाही आणि जर त्याच्यामध्ये जर मुद्रांक तुम्ही कमी भरलेला आहे असं जर मुद्रांक विभागाला लक्षात आलं तर तुम्हाला त्या बाबतीत दंड देखील होऊ शकतो आणि तुमच्यावरती कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे अशा पद्धतीच्या दस्तऐवजांच्या बाबतीत तुम्ही काळजी घेणं हे नक्कीच गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही आम्हाला लिहून पाठवा. तुम्ही दिलेल्या अभिप्रायांची आम्ही नक्कीच वाट पाहू. तुम्हाला अशा वेगवेगळ्या नवीन विषयांबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आमच्या ॲडव्होकेट आनंद या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.
आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकचं बटन देखील दाबायला विसरू नका. तर आपण पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूयात नवीन एका विषयाच्या अनुषंगाने. नमस्कार.